चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथील पशुवैद्यकीय चिकित्सालयाची इमारत बेवारस झाली आहे। येथे जनावरांवर नीट उपचारही होत नसल्याने पशुपालकांनी या दवाखान्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे। याकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत आहे। चुरणी परिसरातील व खेड्यापाड्यां गावांसाठी पशुपालकांकरिता शासकीय पशु चिकित्सालय आधार आहे। पशु चिकित्सालयाची इमारत अतिशय जुनी आहे। ही इमारत जीर्ण झाली असून तडे गेले आहेत, त्यामुळे कधी कोसळेल याचा नेम नाही। ही इमारत भकास पडून आहे। चिकित्सालयाच्या आवारात कचरा, झाडे, झुडूप मोठ्या प्रमाणात आहे। येथे आवश्यक सुविधाही उपलब्ध होत नसल्याची पशुपालकांच्या तक्रारी आहेत। सुविधा उपलब्ध होत नसल्याने मध्य प्रदेशातील डॉक्टरांकडून पशुपालक जनावरांवर उपचार करून घेत आहेत व खासगी दवाखान्यात जनावरांवर शेतकरी पशुपालकांवर महागडे उपचार करून घेत आहेत। यात त्यांची आर्थिक लूट होत आहे। शासनाने पाळीव जनावरांवर मोफत उपचार व्हावे याकरिता तालुकास्थळी आणि गावखेड्यात पशु चिकित्सालय दिली, मात्र अनेक ठिकाणी मनमानी कारभार असून शासनाचा उद्देश सार्थ होत नसल्याची वस्तुस्थिती आहे। परिणामी हे चिकित्सालय पांढरा हत्ती ठरत आहे। चुरणीतील पशु चिकित्सालयाची इमारत फार मोठ्या कालावधीपासून जीर्ण अवस्थेत असताना दुरुस्तीच्या अनुषंगाने स्थानिक प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना केल्या जात नाही। प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देत इमारतीची दुरुस्ती करावी, पशुपालकांना चांगल्या सुविधा मिळण्याच्या अनुषंगाने प्रयत्न व्हावेत अशी मागणी होत आहे। जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी चुरणी परिसरातील पशुपालक करीत आहेत। चुरणी परिसरातील मोठ्या प्रमाणात पशुपालनाचा व्यवसाय आहे, तरी पशूंना एखादा रोग आला तर त्यावर उपचार करण्यासाठी मध्य प्रदेशातील खासगी डॉक्टरांकडून उपचार करून घ्यावा लागतो, त्यामुळे पशुपालकांची गैरसोय होत आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चुरणी।